हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद. येशूची स्तुती हो, येशूची महिमा हो, येशूची आराधना हो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियजन हो, पुन्हा एकदा प्रभूच्या नावामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपण प्रभूच्या नावाने एकत्र येऊन आपण प्रभूच्या वचनावर विचार करूया. आणि आज महत्वाची गोष्ट आपण शिकणार आहोत म्हणजे येशूला मारून टाकण्याचे 2 कारण. प्रियजन हो, येशूला फक्त 2 कारणासाठी मारून टाकले. एक म्हणजे येशू विनम्र होता. त्याने स्वतःला विनम्र केलं, एवढं विनम्र केलं की त्यांनी स्वतःचं अस्तित्व सुद्धा नष्ट केलं. अशा प्रकारे त्यांनी स्वतःला एकदम विनम्र केलं. ते एक मुख्य कारण होतं. प्रियजन हो, आम्हाला माहित आहे, आम्ही मार्क अध्याय 10:45 मध्ये आपण वाचतो, येशू काय म्हणत आहे, मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास आला आहे. सेवा करून घेण्यासाठी नाही, सेवा करण्यासाठी आणि पुष्कळाच्या मुक्तीसाठी आपला जीव अर्पण करण्यासाठी, मुक्तीसाठी. म्हणजे असं महान कार्य करण्यासाठी, एक मोठं कार्य करण्यासाठी, आम्हाला मुक्ती देण्यासाठी येशूने स्वतःला विनम्र केलं. आणि त्या विनम्रतेतून त्यांनी सर्वांना जिंकले आणि त्यासाठी त्याला मारून टाकण्यात आलं आणि तो 3ऱ्या दिवशी जिवंत झाला. प्रिय बंधू, आम्ही पाहतो योहानाचे शुभवर्तमान अध्याय 10:11 मध्ये येशू म्हणत आहे, उत्तम मेंढपाळ मेंढरांसाठी आपला प्राण देतो. उत्तम मेंढपाळ, येशूने तेच केलं. प्रिय बंधू आणि भगिनी, उत्तम मेंढपाळ काय करतो, आपल्या मेंढरासाठी प्राण देतो, जीव घेत. अशा प्रकारे त्यांनी स्वतःला विनम्र केलं आणि मेंढरांसाठी, आम्हा सर्व मेंढरांसाठी त्याने आपला प्राण दिला. तो जीव घेण्यासाठी नाही आला, तो राज्य करून दुसऱ्यावर विजय मिळवण्यासाठी नाही आला, परंतु तो पापा विजय मिळून, वाईटावर विजय मिळून एक आम्हाला नवीन जीवन देण्यासाठी आला. प्रियजन हो, हे एक विनम्रतेचं एक मोठं उदाहरण प्रभू आम्हाला देतात. आणि परत आम्ही पाहतो प्रियजन हो, आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 12:24 मध्ये आम्ही वाचतो, प्रभू एक सुंदर उदाहरण देत आहे. त्याच्यामध्ये म्हणत आहे, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर ते एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. जर तो मेला, मरण पावला, सडून गेला तर तो काय करतो, पुष्कळ पीक देतो. तर अशासाठी येशूने स्वतःला विनम्र केलं, लहान केलं, स्वतःला मरणमुखी टाकलं, अशासाठी की त्याच्याद्वारे, त्याच्या मरणाने आम्हाला मुक्ती मिळावी. प्रिय बंधूंनो, त्याने एक उत्तम प्रेमाचं उदाहरण दिलं. आम्हाला माहित आहे, शेवटच्या भोजनाच्या दिवशी येशू शिष्यासोबत बसून त्यांच्या सोबत भोजन करत असताना त्याने खाली बसला आणि आपल्या शिष्याचे पाय धुतले आणि शिष्याचे पाय धुवून म्हटले, मी तुमचा गुरु व प्रभू असून सुद्धा मी तुमचे पाय धुतले तर तुम्ही एक दुसऱ्याचे पाय धुतले पाहिजे. असेच तुम्ही प्रीती केली पाहिजे, एक दुसऱ्यावर प्रीती केली पाहिजे, एक दुसऱ्याच्या प्रीतीमध्ये राहिलं पाहिजे. प्रिय बंधू आणि भगिनी, असा येशूने प्रीतीचा धडा दिला, विनम्रतेचा धडा दिला आणि विनम्र होण्यासाठी सांगितलं. आणि विनम्रतेमध्ये जे महानता आहे त्यांनी सांगितलं की जो स्वतःला महान बनवू इच्छितो तो विनम्र बनला पाहिजे, जो मोठा बनवू इच्छितो तो लहान, सर्वाचा सेवक बनला पाहिजे. जो राजा बनवू इच्छितो काय बनला पाहिजे, सेवक बनला पाहिजे. तेव्हाच आपण मोठे होतो. आणि आम्हाला मोठं करण्यासाठी, आम्हाला स्वर्गात नेण्यासाठी, आम्हाला अनंत जीवन देण्यासाठी त्याने विनम्रतेचा धडा शिकवून त्या विनम्रतेतून एक महानता आम्हाला शिकवलेली आहे. त्या विनम्रतेतून महानता शिकवलेली आणि तो स्वतः विनम्र झाला आणि म्हणून त्याची विनम्रता लोकांनी ओळखली नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ह्या विनम्रतेसाठी येशू मारल्या गेला. त्यांनी बढाई नाही मारली, त्यांनी घमंड नाही केला,
त्यांनी कोणावर युद्ध नाही केला, त्यांच्या मनामध्ये कपट नव्हता, त्याच्या मनामध्ये लालसा नव्हता, त्याच्या मनामध्ये स्वार्थ नव्हता, त्याच्या मनामध्ये कोणाला डुबवण्याचा एक भाव नव्हता. सर्वांना शांती मिळावं, सर्वांना आशीर्वाद मिळावं, सर्वांना जीवन मिळावं, हेच त्याच्या मनामध्ये होतं. आणि म्हणून त्याच्यासाठी त्याने स्वतःला विनम्र केला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्याच्यामध्ये दुसरी एक महत्वाची गोष्ट होती, त्याने तो पवित्र होता. त्याने पवित्रता स्वीकार केली. विनम्रता आणि पवित्रता, ह्या दोन कारणासाठी येशू मानल्या गेला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, पवित्रता, त्याने सगळं काही केलं, सर्व काही केलं या जगात. गरीबामध्ये गेला, गरीबासोबत बसला, गरीबाला मार्गदर्शन केलं, चमत्कार केला, लोकांमध्ये बसला, मोठ्या मोठ्या लोकांमध्ये बसला, त्यांना ज्ञान दिलं, चमत्कार केला, सर्व काय केलं. परंतु त्यांनी पाप नाही केलं. त्यांनी पाप नाही केलं. तो पवित्र होता, तो शुद्ध होता, अंतकरणाचा शुद्ध होता. शेवटपर्यंत त्यांनी पवित्रता जोपासली. आणि आम्हाला सुद्धा पवित्रता जोपासण्यासाठी प्रभू आम्हाला संदेश देत आहे. प्रियजनो, आम्ही पेत्राचे पहिले पत्र अध्याय 1:19 मध्ये आम्ही वाचतो, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. प्रियजनो, पुन्हा एकदा आपण वचन वाचतो, तर निष्कलंक व निर्दोष कोकरू असा जो ख्रिस्त, ह्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला. निर्दोष कोकराच्या मूल्यवान रक्ताने. प्रिय बंधू आणि भगिनींनो, निर्दोष कोकरू, मूल्यवान रक्त. तो निर्दोष होता म्हणून त्याचं रक्त मूल्यवान होतं. जर निर्दोष नसता तर त्याचं रक्त आम्हाला वाचवू शकलं नसतं. तो निर्दोष होता, पवित्र होता. म्हणून आम्हाला प्रभू सांगत आहे, आम्ही सुद्धा निर्दोष राहावं, पाप करू नये. आणि येशूचे रक्त आम्हाला शुद्ध करण्यासाठी येशूने सांगलेले आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही जेव्हा पवित्र राहतो, पवित्र जीवन जगतो, तेव्हा देव आमच्यावर कृपा करते. आम्ही मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 5:8 मध्ये वाचतो, जे अंतकरणाचे शुद्धते धन्य, कारण ते देवाला पाहतील. प्रियजनो, जिथं पवित्रता आहे तिथं देवाची वस्ती आहे. जिथं पवित्रता आहे तिथं देवाचे कार्य होते. जिथं पवित्रता आहे तिथं आम्हाला मुक्ती मिळते. आणि मुक्ती आम्हाला पवित्रतेच्या मार्गानेच आम्हाला मिळवता येते, शुद्ध होऊन, पवित्र होऊन आणि स्वतःला तयार करून. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला स्वतःला पवित्र करण्याचा एक मोठा मार्ग प्रभूने सांगितला आहे. आम्ही निर्गमन ग्रंथाच्या अध्याय 12:23 मध्ये वाचतो, आपण पवित्र राहा, विचाराने, आचाराने किंवा व्यवहाराने, सर्व बाबतीमध्ये काय राहा, आपण पवित्र राहा. प्रियजनो, आम्हाला पवित्रतेचं आमंत्रण देव देत आहे. आणि आता आपण या उपवास काळामध्ये किंवा येणाऱ्या पवित्र आठवड्यामध्ये आम्हाला पवित्रतेसाठी भरपूर मार्गदर्शन येशूने केलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे. आणि पवित्र बनण्यासाठी प्रभूने आम्हाला आमंत्रण केलेलं आहे. प्रियजन हो, आपण पवित्र बनण्यासाठी येशूने आम्हाला मार्ग दाखवलेला आहे. पाप स्वीकाराचा संस्कार दिलेला आहे. आणि पाप स्वीकार करून आपले पाप सोडून आपण पवित्र बनण्यासाठी प्रभू आम्हाला आमंत्रित करत आहे. प्रियजन हो, आपण पवित्र बनण्यासाठी प्रयत्न करूया. आम्हाला सुद्धा पवित्र जीवन जगण्यामध्ये आम्हाला दुःख होईल, त्रास होईल, अडथळा येईल, संकट येईल, सर्व काही येईल. परंतु पवित्रतेद्वारे आम्ही आपण देवाचे दर्शन करू शकू. आम्हाला देवाकडे जाण्यासाठी, देवाकडे नेण्यासाठी, देवाचं दर्शन घेण्यासाठी आम्हाला पवित्र बनणे गरजेचं आहे. अनंत जीवन मिळवण्यासाठी पवित्र बनणे गरजेचं आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, या दोन कारणासाठी येशू मरण पावला. तो विनम्र होता आणि दुसरं कारण म्हणजे
तो पवित्र होता. आपण विनम्र बनूया. जे काही आमच्यामध्ये घमंड आहे, जे काही आमच्यामध्ये मोठेपणा आहे, जो काही आम्हाला देवापासून दूर नेते, ते आपण सोडून देऊया आणि ते आपण विनम्र बनवून येशूच्या चरणाशी आपण बसूया. आम्हाला माहित आहे, बायबलमध्ये आम्ही पाहतो मार्था आणि मरिया हे 2 बहिणी होत्या आणि त्यांच्या घरी जेव्हा येशू आला तेव्हा मार्था आपल्या कामामध्ये होती, परंतु मरियेने येशूच्या चरणाशी बसून येशूच्या गोष्टी ऐकत होती, मार्गदर्शन ऐकत होती. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे माणसं पाहतो. कोणाकोणाला असं वाटते की मी असं केल्याने मी मोठा होईल किंवा माझ्या जीवनामध्ये उन्नती होईल, मी ह्या प्रकारे जीवन जगल्याने आम्हाला चांगला मार्ग मिळेल. परंतु आम्ही जेव्हा विचार करतो प्रिय बंधू आणि भगिनींनो, तेव्हा आम्ही नापास ठरतो. आणि त्याच वेळेस आम्ही पाहतो मार्था खूप व्यस्त होती, आपल्या इच्छेनुसार योजना बनवत होती. तिला दुःख आलं आणि तिला शेवटी विचारावं लागलं, मदत विचारावी लागली आणि म्हटलं, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर भार सोडलेला आहे, हे योग्य आहे का? येशूने तिला म्हटलं, मरियेने एकदम उत्तम भाग निवडलेला आहे. प्रियजन हो, आणि आमच्या जीवनामध्ये कधी कधी आम्ही चुकतो आणि आमचे जीवन कशा प्रकारे चालवावं, आम्ही नियुक्ती करण्यासाठी, योजना बनवण्यासाठी आम्ही चुकतो. असं आम्हाला वाटते, मी हे केल्याने, ते केल्याने बरं होईल, तिथं जे गेल्याने ते कमावल्याने. परंतु एकच कारण आम्हाला गरजेचं आहे, येशूच्या चरणाशी बसून येशूच्या पवित्रतेचा अनुभव करून येशूच्या मार्गदर्शनाने चालणे आणि पवित्र बनणे. आणि त्याच्यासाठीच प्रभू आम्हाला शिक्षण देत आहे आणि त्याच्यासाठी प्रभू मरण पावला. विनम्र व्हा आणि पवित्र बना आणि येशूच्या मार्गाने चाला आणि अनंत जीवन मिळवा.